पुणे युनिव्हर्सिटीमध्ये समर सेमिस्टर एक्झामच्या बाबतीत नक्की कोणत्या कोणत्या घडामोडी घडतायत या बाबतीतले अपडेट्स आज मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा. आज दुपारी मला फायनल इयरच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची टाइम टेबल वाली पीडीएफ मिळाली. ती टाइम टेबलची पीडीएफ पाहिल्यानंतर माझ्या सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात एक डाऊट आला की अरे ही पीडीएफ फेक तर नाही. मग मी क्रॉस चेक करायला सुरुवात केली आणि जेव्हा मी क्रॉस चेक केलं त्याच्यानंतरच माझ्या टेलिग्रामच्या ऑफिशियल चॅनलवरती हे टाइम टेबलची पीडीएफ जी आहे ती मी अपलोड केली. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की आता युनिव्हर्सिटीने त्यांचे टाइम टेबल जे आहेत ते रोल आउट करायला सुरुवात केलेली आहे आणि इंजिनिअरिंगचं फायनल इयरचं जे टाइम टेबलची पीडीएफ आहे ती जेन्युइन आहे. तुम्ही युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर सुद्धा ती पाहू शकताय. याशिवाय फार्मसीचं सुद्धा टाइम टेबल जे आहे ते रोल आउट झालंय हे मला नुकतंच कळालंय. तर आता इथून पुढे तुम्ही लक्ष ठेवा, युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती तुम्हाला हळूहळू तुमच्या पॅटर्नचे टाइम टेबल जे ते दिसायला सुरुवात होतील. आता फायनल इयरच्या एक्झाम्स बद्दल बोलतो. साधारण 20 जून पासून या एक्झाम्स प्लॅन केलेल्या आहेत आणि 2 जुलैपर्यंत एक्झाम संपतील ऑनर्स सब्जेक्ट सहित, असं ओव्हरऑल त्या टाइम टेबल वरून तरी मला दिसतं. पण आता टाइम टेबल पाहिल्यानंतर काही असे डाऊट्स होते हो. ते डाऊट्स तुम्हाला आणि मला दोघांना सुद्धा आले, म्हणून आम्ही प्रयत्न केला की बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचे हेड माननीय श्री महेश काकडे सरांपर्यंत पोहोचता येते का. आणि त्यांच्याशी जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी काय सांगितलं या बाबतीतले अपडेट्स मी तुम्हाला नक्कीच देणार आहे. मित्रांनो, त्याआधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स शिकणं आहे ते खूप सोपं झालंय. आपल्या आलसी इंजिनिअरच्या ॲपवरती कोर्सेस अपलोडेड आहेत तुमच्या ब्रांचनुसार. ॲप पटकन डाउनलोड करा, लिंक जी ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आता डेमो सेशन पाहिल्यानंतर एकदम कमी किमतीत तुमच्यासाठी कोर्सेस अवेलेबल आहेत. वेळ सुद्धा कमी आहे, त्यामुळे फटाफट तयारीला लागा आणि तुम्ही ॲप डाउनलोड नक्की करा आणि मित्रांना सुद्धा या बाबतीत नक्कीच इन्फॉर्मेशन द्या. चला, तर जेव्हा सरांशी बोलणं झालं तेव्हा महेश काकडे सरांना आम्ही काही प्रश्न विचारले. सगळ्यात पहिला प्रश्न होता की साधारण एका तासाला 15 मिनिटं एक्स्ट्रा द्यायचे होते रिटर्न एक्झामिनेशनला, त्याचं काय. टाइम टेबलमध्ये 2.5 तासाची ड्युरेशन दिसते. तर त्यावर त्यांचं म्हणणं आलं की लवकरच या बाबतीत आम्ही चेंजेस नक्की करू. आमची जेव्हा पण मीटिंग होईल त्यानंतर मुलांना या बाबतीतले पॉझिटिव्ह अपडेट्स नक्कीच मिळतील. नंबर 2 पेपरच्या मध्ये 2 दिवसाची गॅप दिसत नाहीये, त्याचं काय. तर त्यांनी हे क्लिअरली सांगितलं पुणे युनिव्हर्सिटीचा ओव्हरऑल आवाका बघता 2 दिवसाची गॅप प्रत्येक सब्जेक्टच्या 2 सब्जेक्टच्या मध्ये देणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे आणि एक्झाम्स त्याच्यामुळे खूप लांबपर्यंत जाऊ शकतात, रिझल्ट्स खूप लेट लागतील, त्यामुळे हे करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. याच्या नंतरच्या 2 प्रश्नांवरती माझी अशी रिक्वेस्ट आहे की स्वतः सरांनी सुद्धा कॅमेरासमोर येऊन या बाबतीत एक्सप्लेनेशन द्यावं. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, लास्ट इयर सुद्धा महेश काकडे सर स्वतः कॅमेरा समोर आले होते आणि त्यांनी मुलांचे डाऊट खूप सुंदर पद्धतीने क्लिअर केले होते. त्यामुळे आता सुद्धा माझी रिक्वेस्ट आहे की रिगार्डिंग पॅटर्न, मग तो डिस्क्रिप्टिव्ह आहे की एमसीक्यू बेस्ड आहे, हे मुलांना त्यांनी लवकरात लवकर सांगावं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ॲज युजल क्वेश्चन बँकचा आहे. 20 दिवसावर एक्झाम आलेली आहे, तर पटकन क्वेश्चन बँक मिळेल की नाही मिळेल या बाबतीतला जो पाठपुरावा आहे तो करायला लागेल की नाही लागेल या बाबतीतली त्यांनी क्लिअरिटी द्यावी. आय एम शुअर मी स्वतः सुद्धा ट्राय करणार आहे की हा व्हिडिओ सरांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी लवकरात लवकर या बाबतीत मुलांना क्लॅरिटी द्यावी. तुम्हाला सुद्धा सांगतोय, कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे काही क्वेरीज असतील ती पटकन टाका, सो दॅट सर या क्वेरीज वाचतील आणि एक छानसा व्हिडिओ बनवून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करायचा प्रयत्न करतील. मित्रांनो, अजिबात दिशाभूल होऊ नका, कुठल्याही फेक न्यूजच्या मागे लागू नका. तुम्हाला तुमची दिशाभूल होत आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, त्यामुळे अभ्यासाला लागा. आपल्याला चांगले मार्क्स आणणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आणि या बाबतीतले जितके अपडेट्स येतील ते तितके अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवण्याचं काम मी नक्कीच करत राहीन. पुणे यूनिवर्सिटी में समर सेमेस्टर एग्जाम से रिलेटेड जो उथल पुथल चल रही है ना, उसके बारे में आज हम लोग आपको अपडेट देने वाले. हाय फ्रेंड्स, दिस इज रौनक सर और मैं आप सबका स्वागत करता हूं आपके प्यारे चैनल आलसी इंजीनियर पे. दोस्तों, आज दोपहर में मुझे इंजीनियरिंग के फाइनल ईयर के बच्चों की तरफ से एक टाइम टेबल वाली पीडीएफ आई. अब जब मैंने पीडीएफ देखी तो सबसे पहले मेरे दिमाग में आया क्या यार ये टाइम टेबल फेक तो नहीं है. तो मैंने क्रॉस चेक किया और क्रॉस चेक करने के बाद मेरे ऑफिशियल टेलीग्राम चैनल पे मैंने वो पीडीएफ अपलोड की. तो दोस्तों, बच्चों को भी सेम डाउट आए थे, तो मैं आपको बता दूं वो जो पीडीएफ है वो बिल्कुल जेन्युइन है. आपके जो भी टाइम टेबल एग्जाम्स के वो रोल आउट होना शुरू हो चुके हैं.
अब इंजीनियरिंग के फाइनल ईयर के साथ साथ फार्मेसी का भी टाइम टेबल जो है वो रोल आउट होना शुरू हुआ है। तो प्लीज यूनिवर्सिटी के वेबसाइट पे आपका ध्यान रहने दो कि आपका टाइम टेबल किस तरीके से और कैसे अब रोल आउट होगा, आपको समझ में आ जाना चाहिए। अप्रोक्सीमेटली 20 तारीख से पेपर शुरू हो रहे हैं और 2 तारीख तक ऑनर सब्जेक्ट के साथ साथ ये सारे पेपर्स खत्म करने का ओवरऑल ये जो सिलसिला है ये मैंने टाइम टेबल में देखा। अब टाइम टेबल देखने के बाद मुझे कुछ डाउट्स थे, तो इन डाउट को कहीं ना कहीं किसी कंसर्न अथॉरिटी तक पहुंचाना चाहिए। इसीलिए हम लोगों ने कोशिश की कि बोर्ड ऑफ एग्जामिनेशन के हेड माननीय श्री महेश काकड़े सर के साथ हम लोगों की बात हो। तो हम लोगों ने जब उनके साथ वार्तालाप किया तो कुछ चीजें हम लोगों को पता पड़ी जो मैं आप तक पहुंचाने का काम करूंगा। दोस्तों, अगर आप चैनल पे नए हो या फिर अब तक आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा। और वैसे भी आपको पता है, जैसे मैंने आपको पहले भी बोला कि इंजीनियरिंग मैथमेटिक्स अब सीखना बहुत आसान हो चुका है। आलसी इंजीनियर का ऐप आपके साथ है, प्लीज ऐप को डाउनलोड करो, लिंक मैंने डिस्क्रिप्शन में दिए, डेमो सेशन देखो। अगर आपको सही लगे तो बहुत ही कम प्राइसेस में आप कोर्सेस एनरोल कर सकते हो, पढ़ाई जबरदस्त होगी और मार्क्स भी बहुत ही तगड़े आपको आ सकते हैं। अब इन सारी बातों के साथ साथ जब महेश काकड़े सर से हमारी बात हुई तो उन्होंने ये कहा कि फिलहाल जो टाइम ड्यूरेशन दिया है पेपर का वो 2.5 घंटे का दिया है, तो वो चेंज हो सकता है। तो आपको शायद आगे जाके उसके बारे में कुछ चेंजेस जरूर दिखाई दे, क्योंकि 1 घंटे के लिए 15 मिनट्स एक्स्ट्रा देना मीटिंग में तय हुआ था। तो उस हिसाब से टाइम टेबल में अकॉर्डिंगली ड्यूरेशन वाइज चेंजेस आ सकते हैं। दूसरा एक पॉइंट, 2 पेपर के बीच में 2 दिनों की जो गैप है वो देना थोड़ा सा डिफिकल्ट होगा। जिस तरीके से पुणे यूनिवर्सिटी के कोर्सेस है, सिलेबस है, तो उस हिसाब से टाइम टेबल में 2-2 दिन की छुट्टी मैनेज करना, प्लान करना ये बहुत डिफिकल्ट जाएगा, ये उन्होंने क्लियरली बताया। अब 2 और बहुत ही इंपॉर्टेंट पॉइंट थे जिसके लिए मैं सर से खुद रिक्वेस्ट करूंगा कि उन्होंने सामने आके कैमरा के सामने ये चीजें जो है वो बच्चों को बहुत अच्छी तरीके से समझानी चाहिए। अब आपको पता ही होगा लास्ट ईयर भी सर सामने आए थे और सर ने बहुत सटीक तरीके से बच्चों के डाउट्स क्लियर किए थे। अब जो 2 इंपॉर्टेंट पॉइंट है वो नंबर 1 ये कि भाई पैटर्न का क्या। अब आप ऑफलाइन एग्जाम हो रही है तो तय, लेकिन डिस्क्रिप्टिव होने वाली है या फिर एमसीक्यू बेस्ड है, ये बच्चों को जरूर जल्द से जल्द क्लियर कीजिएगा। 20 दिनों में अप्रोक्सीमेटली बच्चों की एग्जाम जो है वो लाइनअप में। दूसरा एक पॉइंट, क्वेश्चन बैंक के बारे में इधर हाँ या ना कुछ तो क्लैरिटी बच्चों को जल्द से जल्द दीजिएगा। मैं खुद कोशिश करूंगा कि ये वीडियो सर तक पहुंचे। आप लोग भी आपके जो भी डाउट्स रहेंगे कमेंट सेक्शन में प्लीज डाल दीजिएगा, सो दैट सर वो डाउट्स पढ़े और कुल मिला के कैमरे के सामने आके आपके सारे डाउट्स जो है वो क्लियर करने की कोशिश करें। दोस्तों, किसी भी फेक न्यूज पे या फिर किसी के भरोसे बिल्कुल मत बैठो। आप किसी के इन्फ्लुएंस के अंडर भी मत आओ। अपनी अपनी पढ़ाई शुरू करो, टाइम जो है वो बहुत कम है, तो जोरदार पढ़ाई शुरू करो। ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू। बहुत अच्छे से आपको मार्क्स लेके आना है, ये दिमाग में जरूर रखना। अब इस बारे में जो जो अपडेट्स आएंगे वो आप तक पहुंचाने का काम जो है वो हमेशा ही करते रहूंगा। मिलते हैं नेक्स्ट वीडियो के लिए, तब तक के लिए थैंक यू सो मच।